अतिशय शांततेनं शिस्तीनं असा आपण खेळ खेळात एक अपवाद फक्त थोडा वगळतात. अगदी शेवटच्या क्षणाला मरीदेवी धीरण संघाकडून मला वाटते तो झाला आणि हनुमान क्रीडा मंडळचर यांच्यामधला हा सामना होता. परंतु दोन्ही संघाने आमचं ऐकलं, आयोजकांचं ऐकलं आणि शांततामय मार्गाने निर्णय मान्य. काळंबादेवी संघाचे कोपरा रक्षक, एक उत्कृष्ट कोपरा रक्षक म्हणून उंचपुरा खेळाडू पिढी 2-3 वर्ष आपल्या मैदानावर आपल्या पकडीचं, आपल्या चढाईचं चांगलं दर्शन खेळाडूंना देतोय आणि त्यांना चढाईची संघर्ष भाकरे विरुद्ध शनिदेव शाहबाद हा सामना होणार आहे. सामने सुरू असताना मात्र मी विनंती करतो जे आपले रेषा पंचायत लाईनमन आहेत त्यांनी आपलं काम अत्यंत दक्षतेने पाहायचं आहे. आपल्याला वेळ लावू नका. आणि आता मात्र मध्यंतरानंतर काळंबादेवी संघावर लोन थोडी पिछाडी दिसते काळंबादेवी संघाची आणि पिछाडी भरून काढण्यासाठी राहुल सिंगचा चौथे मारा होतोय चढाईच्या रूपानं गडप संघाकडून. आणि निश्चितच डू ऑर डाय या पद्धतीनंच ही चढाई प्रत्येक खेळाडूला करावी लागणार आहे. वाट करू नका. पंच, आमचे पंच या ठिकाणी लक्ष आहे. कृपया आपण पंचांचा पंच दक्ष आहे, वाद घालू नका. तरी आपण निर्दोषपणे काम पाहायचं आहे. पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत. आमच्या मंडळाचे देखील व्यवस्थापक विकास निळकर हेही उत्तम पंच म्हणून काम पाहतात. आज या सामन्यांचे आयोजक म्हणून यजमानपद असल्यामुळं आम्ही शिट्टी हातात घेतलेली नाही. विकास निळकर या ठिकाणी तज्ञ पंच म्हणून आहेत. या स्पर्धेसाठी जे पंच श्रीराम कमरपाडा विरुद्ध सिद्धिविनायक शहापूर या सामन्यामध्ये श्रीराम कमरपाडा हा संघ 3 गुणांनी विजयी झालेला आहे. दोन्ही संघांचं अभिनंदन. श्रीराम कमरपाडा हा संघ 3 गुणांनी विजयी झालेला आहे. दोन्ही संघांचं अभिनंदन. प्रेक्षकांमधून कोणी बोलू नका. ग्राउंड नंबर 1 वर मात्र अतिशय उत्कंठावर्धक अटीतटीची अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. एक ग्रेड वर ग्राउंड नंबर 1 संघर्ष भाकरे विरुद्ध शनिदेव शाहबाद मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. संघर्ष भाकरे चांगली पकड होते विनायक जीवलांग संघाकडून गडपच्या रायडरची. अतिशय अटीतटीची लढत. संघर्ष भाकरे हा संघ तेवढी एक ग्रेड वर ग्राउंड नंबर 1 संघर्ष भाकरे विरुद्ध शनिदेव शाहबाद मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. संघर्ष भाकरे चांगली पकड होते विनायक जीवलांग